नमस्कार मैत्रिणींनो, माय डेली या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, आज मी वन पीस शिवणार आहे साडीचा, असा या साडीचा. आणि अस्तर कट करायला घेतलं आहे बघा हे. तर आज मी तुम्हाला ब्लाऊजची शिलाई किती घेते, कोणत्या ब्लाऊजची किती घेते, काय घेते हे सांगणार आहे. तर बघा, हे अस्तर आता कट केलेलं नाही, कट करून घेते, वन पीस कटिंग करते. तर बघा, हे 2 दिवसात झालेले आहे तर ब्लाऊज शिवून. तर तुम्हाला मी या ब्लाऊजची शिलाई सांगते. तर हे बघा, बिना अस्तरच हे आपलं कॉटनमधून ब्लाऊज आहे. हे बघा असा. तर तुम्हाला सांगते, आता ह्या ब्लाऊजला बटन बसवलेत, हात शिलाई केली आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतली बघा 80 रुपये. नाही, हात शिलाई गळ्याला हात शिलाई वगैरे केलेली आहे मी. तर ह्या ब्लाऊजची मी 100 रुपये घेते शिलाई. पुन्हा हे बघा, हे अस्तरचं ब्लाऊज आहे, फोरटक्सचं ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजला मी शिलाई घेते बघा 200 रुपये शिलाई. तर बघा, हा पण ब्लाऊज तेच आहे, फोरटक्सवाला आहे खूपचा. तर हे बघा, ह्या पण ब्लाऊजची शिलाई मी 200 रुपये घेते. हे कटोरीचं ब्लाऊज आहे बघा. इकडं कसं, आमच्या इकडं बघा मार्केटनुसार, एरियानुसार शिलाई आहे. तर आमच्या ह्या एरियामध्ये ना घरगुती बायका ब्लाऊज शिवणाऱ्या भरपूर आहेत. आणि आपलं कसं शॉप टाकलेलं आहे आपण, तर आपल्याला पण परवडायला पाहिजे. आता घरगुती बायका काय करतात, 160 रुपये 150 रुपये शिलाई घेतात. अस्तर कोणाचं, कस्टमरचं. आणि स्वतः अस्तर टाकायचं असेल तर मग ती 80 लागत असेल तर 80चे 30 रुपये घ्यायचे. 1 मीटर लागत असेल तर 1 मीटरचे 40 रुपये काय असेल ते घ्यायचे. आणि शिलाई पण 150 रुपये. मग तुम्ही डिझाईन बी केलं तर डिझाईन केली तर 10 रुपये घेतात ते. आणि घरगुती बायका कसं, आज ब्लाऊज दिलं ना मग 1 महिना 1.5 महिना मग ते तिकडंच, मग त्या कस्टमरना फेऱ्या मारायच्या त्या ब्लाऊजसाठी, किती बी अर्जंट असलं अगर काय असलं तरी. असं इथं आहे. आणि आपलं कसं शॉप आहे इथं, प्रत्येक कस्टमर येते बरं का. आणि त्यांना शिलाई विचारतात आधी, मला शिलाई किती आहे. मग 200 रुपये सांगितले ना, अस्तर तुमचं 200 रुपये शिलाई. तुमच्याकडं कसं काय एवढी शिलाई म्हणतात. मग त्यांना इतकं समजून सांगावं लागतं की ताई, मला भाडं द्यावं लागतं आहे, मला लाईट बिल भरावं लागतं आहे, पुन्हा मी आणखीन लांबून येते इथं, पुन्हा तुम्हाला वेळेत ऑर्डर द्यायची असते. मग असं समजून सांगते. एवढा घासघीस करतात जणू काय ते बाजारामध्ये भाजीपाला विकायला कसे लोक बसलेले असतात. 5 रुपये पाव द्या, 10 रुपये सांगितलं तर, किंवा 20 रुपये किलो सांगितलं तर 10 रुपयाचा अर्धा किलो, या असं म्हणजे कमी भाव करतात त्या. तसंच ह्याचं पण तसंच झालं आहे बघा इकडं. पण मी माझी ठोक शिलाई ठेवलेली आहे 200 रुपये. आणि अस्तर मग 1 मीटर लागत असलं तर 40 रुपये सांगते. आणि कट 80 लागत असेल, कट पीसमध्ये लावायचा असेल 80 मधला तर 30 रुपये सांगून टाकते. परवडलं शिवा नाही शिवा, कारण ते आपल्यालाही परवडलं पाहिजे. एक ब्लाऊज आपल्याला किती वेळेस हातात घ्यावं लागतं, विचार करायची गोष्ट आहे ना. कटिंगला 2 वेळेस, पहिल्यांदा अस्तर, पुन्हा ब्लाऊज पीस, पुन्हा शिवायला प्रत्येक पार्ट आधी जोडून घ्यायचा, नंतर ह्याला जोडायचा, नंतर ती पूर्ण स्टिच करायचं, पुन्हा हात शिलाई असेल तर हात शिलाई करायची, काज बटन करायचे. नंतर मग एखाद्या वेळेस समजा लय चुरगळल्याने हे बघा, पुन्हा प्रेस करायचं. आणि नंतर मग ती कस्टमरला द्यायचं. त्या एका ब्लाऊजला एवढी मेहनत लागते. पण ते बायकायला काय वाटतं का, हे कस्टमर तर डायरेक्टच येत आहे ना, अर्जंट एवढं ब्लाऊज असतं आहे की आज संध्याकाळी 4-5 वाजता आणून देता, कसं उद्या लगेच द्या मला ब्लाऊज. आणि किती वेळ लागणार आहे हो शिवायला, सहज बोलून जात्यात हो. काय करायचं असल्या कस्टमरचं. तर चला जाऊ द्या. हे काय, ह्याला हात शिलाई करायची थोडी, गळ्याला कपडा उचकायला, कारण सरळ पट्टीमध्ये गोट केलेला आहे मी.
कपडा कमी पडला म्हणून. तर आता ह्याला हात शिलाई वगैरे करून घेते. हो काही कटोरीचं ब्लाऊज. तर याला मी 200 रुपये शिलाई घेतली, अस्तरचे 40 रुपये. हे बघा, हे पण साधंच ब्लाऊज आहे. त्या आजीचे एकदम साध ब्लाऊज शिवलेले आहेत. तर हे पण बघा कॉटनचा पीस आहे. तर ह्याची मी 100 रुपये शिलाई घेतली. मी आता दिवाळीपासूनच शिलाई वाढवली, नाहीतर मी पण सुरुवातीला 160-80 अशी शिलाई घेत होते. आपण डिझाईन वगैरे जर असेल ना, तर मग मी प्रत्येक डिझाईनला 50 रुपये एक्स्ट्रा ठेवलेले आहेत. मग पाठीची डिझाईन करा किंवा बाहीची डिझाईन करा. अगर समजा आपल्याकडली लेस वगैरे लावली तर मग त्या लेसचा वगैरे काय चार्ज असेल ते, मग ती ब्लाऊज घेतलं ना की मग मी ती आधी सांगून ठेवते की बघा असं लेसचा वेगळा खर्च लागेल, अस्तरचा वेगळा लागेल, माझी शिलाई एवढी लागेल, परवडलं तर शिवा, असं म्हणून बोलूनच मग मी ते ब्लाऊज शिवायला घेते. चला तर मग आता ती वन पीस तुम्हाला दाखवला आहे ना, तर हे बघा तुम्हाला ब्लाऊज दाखवलेत ना, त्यातलाच हे आहे. ह्याची मी 100 रुपये शिलाई घेतली. आणि बघा ह्या पण फोरटक्स ब्लाऊज आहे हे पण. तर ह्याची शिलाई मी ह्याची पण शिलाई मी 200 रुपयेच घेतली. हे बघा फोरटक्स ब्लाऊज आहे हे बघा. आणि काज मी बाहेरूनच मशीनवर करून आणते, कारण तेवढं करायला वेळ नाही. शिवायला एकटीच आहे, कामाचा एवढा लोड आहे ना की मग ते होतच नाही. घरचं करायचं, पुन्हा इथं यायचं, इथं दिवसभर करायचं, पुन्हा इथून जाऊन घरचं करायचं, कारण होतच नाही तेवढं करणं. त्यामुळं मी बाहेरूनच काज करून आणते. आणि बटन वगैरे बसायला मग असं कसं क्लासला मुली आहेत ना, तर मग मुलीचं काम आवरेपर्यंत म्हणजे त्या इथं कटिंग वगैरे करतात, कोणी काय करतं आहे, मग त्यांना बघत बघत ते बटन काय असेल ते तर लावून होते. चला तर मग आज हे वन पीस शिवायचं आहे, त्याची कटिंग करून घेते. कटिंगचा काय व्हिडिओ नाही बनवता येणार मला, कारण हा आज पूर्ण शिवायचा. आणि दुसरे 2 ड्रेस आहेत अजून अस्तर जोडून ठेवलेले, ते पण शिवायचे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका.